हाय, आपण थोडे काही प्रश्न घेणार आहोत, म्हणजे 30 एक प्रश्न घेणार आहोत. त्याचे थोडेसे प्रश्न आणि उत्तर ॲन्सर. ओके. ब्रिटिश खालीलपैकी कोणत्या गडास पूर्वेकडील जिब्राल्टर, म्हणजे पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून कोणता किल्ला ओळखला जायचा? रायगड या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे? शिरपूर या ठिकाणी आहे. दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलवणारा राज्य कोणता? ज्याने दिल्लीहून देवगिरीला राजधानी हलवली, हा राज्य कोणता? मोहम्मद तुघलक. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आंबा. ओके. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूरमध्ये आहे. किल्लारी भूकंप कोणत्या साली झाला? 1993 साली झाला. खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान भारत देशात नाही? 4 पर्याय आहे. कोणत्या देशात नाही म्हणजे कोणत्या नदीचे स्थान, म्हणजे भारतामध्ये त्या कोणत्या नदीचे उगमस्थान असे नाही, म्हणजे भारतात तिचं उगम होत नाही. तर अशा कोणत्या भारताच्या बाहेर आहे, म्हणजे खालीपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान भारत देशामध्ये नाही? तर कावेरी, गंगा, ब्रह्मपुत्रा, झेलम. तर कावेरी, गंगा आणि झेलम वगैरे ह्या तर भारतातच उगम पावतात, पण ब्रह्मपुत्रा ही भारताच्या बाहेर उगम पावते. आंतरराष्ट्रीय वाररेषा कुठे आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा? तर 180 अंश रेखावर्त. ओके. ग्रेट बॅरियर रीफ या ठिकाणी कुठे आहे? ग्रेट बॅरियर रीफ मालदीव, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, ब्राझील. तर ऑस्ट्रेलिया या ठिकाणी. आंबाबरवा अभयारण्य कोणत्या पर्वत रांगेत आहे? आंबाबरवा हे कोणत्या पर्वत रांगेत स्थित आहे? सातपुडा आहे, अजिंठा आहे, का विंध्य आहे, का सह्याद्री वगैरे आहे? तर सातपुडा पर्वतरांगा. 4 ऑप्शन होते, त्यापैकी एक सातपुडा पर्वतरांगा. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? 4 ऑप्शन आहेत. शेकरू, माळढोक, भारद्वाज आणि हरियाल. तो कोणता आहे? हरियाल. दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटनाचे मुख्यालय कुठे? दक्षिण आशियाई सहकारी संघटना कुठे आहे? काठमांडू, नेपाळ. ओके. नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प, नर्मदा नदीवरील प्रकल्प कोणता जो की बहुचर्चित आहे? नर्मदा नदीवरील. तर 4 ऑप्शन आहे. शिवसागर, गांधीसागर, जवाहर सागर, सरदार प्रकल्प. तर नर्मदा नदी आलं की सरदार प्रकल्प. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीपैकी कोणते बंदर नाही? म्हणजे पश्चिम किनाऱ्यावर जे नाही म्हणजे कुठं आहे? पूर्व किनाऱ्यावर आहे, म्हणजे पश्चिम किनाऱ्यावर नसणारे बंदर. प्रश्न बरोबर आहे का? भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीपैकी कोणते बंदर नाही म्हणजे कुठं असणार आहे? पूर्व किनाऱ्यावर असणार आहे. ऑप्शन 4 आहेत. कोची, हल्दिया, मंगळूर, मार्मागोवा. तर मार्मागोवा हे पश्चिम किनाऱ्यावर नाही, तर पूर्व किनाऱ्यावर आहे मार्मागोवा. ओके. ICC महिला क्रिकेट विश्वकप 2025ची प्लेयर ऑफ द सिरीज कोण ठरली? 2025ची ICC महिला क्रिकेट विश्वकपची प्लेयर ऑफ द सिरीज कोण ठरली? तो कोण आहे? दीप्ती शर्मा. कोण आहे? दीप्ती शर्मा. कोणत्या आजारास महाराष्ट्र राज्यात नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित केली? म्हणजे असा कोणता आजार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्याला नोटिफायबल डिसीज असे घोषित केले? तो कोणता आहे? कुष्ठरोग या आजारास 4410 किलो वजनी CMS-3 या उपग्रहाला कोणत्या देशाने 2 नोव्हेंबर 2025 रोजी यशस्वीपणे प्रक्षेपित केले? जपान, अमेरिका, चीन, भारत. तर कुणी? चीनने केले. ओके. योग्य पर्याय निवडायचे आपल्याला. सगळेच योग्य आहेत, मी 4 पण योग्य सांगू जाते. मिस वर्ल्ड 2025ची कोण आहे? सेको गेलाई. मिस युनिव्हर्स 2025ची अंजिला स्वामी. मिस वर्ल्ड 2025 ओपल सुजाता चुआंगश्री. ओके. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे? राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण पुणे, मुंबई, संभाजीनगर, नागपूर. तो कुठे आहे? पुण्यामध्ये. भारतातील एकूण रामस्थळ स्थळांची संख्या किती आहे? 90, 98, 94, 96. किती आहे? 98. भारताचे चीनमधील राजदूत सध्या कोण आहेत? विक्रम दोराई स्वामी. संयुक्त राष्ट्रसंघाने 2025 हे वर्ष कशासाठी घोषित केले? तर कशासाठी 2025 केले? तर हिमनद्याचे संरक्षण वर्ष म्हणून घोषित केले. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर. 2025चा ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्कार कोणाला देण्यात आला? मसूर अल मसूर यांना 2025चा ग्लोबल टीचर अवॉर्ड देण्यात आला. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर वाळवा तालुका या शहराचे नाव काय ठेवण्यात आले? सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर हे शहर जे होतं वाळवा तालुक्यात, त्याचं नाव आता काय आहे? ईश्वरपूर. आनंदी अहवाल जागतिक आनंदी अहवाल 2026चा आहे. त्या आनंदी अहवालानुसार 2026च्या प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे?
फिनलँड मागच्या 10 वर्षापासून प्रथमच क्रमांकावर आहे. राष्ट्रीय मतदार दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे किंवा अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे? तर 17 कलम 17नुसार. राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? 250. ओके, 250 सदस्य असू शकतात.